नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सचिन्स इन्फो या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहे EPFO पोर्टलवर आलेल्या नवीन एररबद्दल. एरर आहे काइंडली अपडेट अँड व्हेरीफाय युअर बँक अकाउंट डिटेल्स थ्रू सेल्फ सर्व्हिस मोड. बघा मित्रांनो, हा एरर अशा लोकांना येत आहे ज्यांची बँक KYC कंप्लीटेड आहे, त्यांनी त्या बँकेत भरपूर वेळेस PF काढलेला आहे. त्या बँक अकाउंटवर सध्या त्यांची KYC ॲक्टिव्ह आहे, तरीही त्यांना PF काढण्यासाठी मज्जाव करण्यात येते, त्यांना PF काढता येत नाही. बघूया काय कारण आहेत. त्यातला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की तुमची बँक एक कोऑपरेटिव्ह बँक जर असेल तर तुम्हाला अशा प्रकारचा एरर येऊ शकतो. तुम्ही बघू शकता, मी इंडियामधल्या ज्या कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत ते इथे तुम्हाला दाखवल्या. तुमची जर यापैकी कोणती एखादी बँक असेल तर तुम्हाला अशा प्रकारचा एरर येऊ शकतो. दुसऱ्या बघा, डिजिटल बँक जसं की एअरटेल बँक, पिनो बँक, जिओ पेमेंट बँक, NSDL बँक, पोस्ट पेमेंट बँक तुम्ही सांगू नाही शकत, पण या जर बँक असतील तरी तुम्हाला अशा प्रकारचा एरर येऊ शकतो. तिसरं कारण जर मित्रांनो पाहिलं तर तुमची बँक ही ग्रामीण बँक असू शकते. आता बघा, वर जे तुम्हाला दिसतंय हे जे माझे कस्टमर आहे त्यांची महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे. त्यांना अशा प्रकारचे एरर येतोय, काइंडली अपडेट अँड व्हेरीफाय युअर बँक अकाउंट डिटेल्स थ्रू सेल्फ सर्व्हिस मोड. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही PFच्या इनोव्हेट पोर्टलवर जाऊन तुमची बँक KYC अपडेट करून घ्या. जे की यांची KYC अपडेटेड आहे, यांनी या बँकवर PF काढलेला आहे. सध्या यांची बँक KYC ॲक्टिवेटेड आहे, तरीही त्यांना PF काढता येत नाही आहे, कारण त्यांची बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक. त्यामुळे बघा, ग्रामीण बँकेची ते लिस्टमध्ये दिलेले आहे. तुमची जर यामध्ये बँक असेल तर तुम्ही व्हिडिओ पुश करून पाहू शकता. तुम्हाला अशा प्रकारचा एरर भविष्यात येऊ शकतो. बघा, पहिलं कारण आपण पाहिलं, कोऑपरेटिव्ह बँक, डिजिटल बँक किंवा ग्रामीण बँक जर असेल तर तुम्हाला अशा प्रकारचा एररला फेस करावं लागणार आहे. दुसरं कारण पाहिलं तर चेंज IFSC कोड आहे. भरपूर लोक हे गावातून शहरामध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होतं. अशा वेळेस त्यांना डिपॉझिट विड्रॉल करण्यासाठी प्रॉब्लेम येतो, म्हणून त्यांची जी ब्रांच आहे ती ट्रान्सफर करून घेतात. अशा वेळेस अकाउंट नंबर सेम असतो, नाव सेम असतं, सगळ्या गोष्टी सेम असतात, पण त्यांचा IFSC कोड मात्र चेंज होतो. या केसेसमध्ये पण तुम्हाला सेम अशा प्रकारचा एरर येऊ शकतो. याच्यात जर आपण तिसरा प्रॉब्लेम पाहिला तर बँक मर्ज आहे मित्रांनो. भरपूर केंद्र सरकार भरपूर साऱ्या बँकांना जे लोक परफॉर्मन्स देत नाही, प्रॉफिटमध्ये नसता, अशा बँकांना मर्ज करायचं काम चालू आहे. जसं की सिंडिकेट बँक ही कॅनरा बँकेत मर्ज झाली. अशा प्रकारे भरपूर साऱ्या बँक मर्ज होतात. त्यामुळे आपलं बँकेचा जे IFSC कोड आहे हा चेंज होतो, मात्र आपल्याला कळत नाही. आपण ह्याच धारणेमध्ये असतो की आपली बँक बरोबर आहे, पण आपल्या बँकेत मर्ज झाल्यामुळे आपल्या बँकेचे IFSC कोड चेंज होतो. त्यावेळेसही तुम्हाला अशा प्रकारचा एरर येऊ शकतो. आता यावर करायचं तर काय? बघा, अशा वेळेस तुम्हाला एक तर नवीन बँकेत अकाउंट ओपन करावं लागेल, किंवा जर तुमचं दुसऱ्या कोणत्या बँकेत असेल सध्या जी, किंवा जसं की आता आमच्या कस्टमरचं बँक ऑफ महाराष्ट्र बँकेमध्ये अकाउंट आहे, तर ते हे बँक सोडून दुसऱ्या कोण्या बँक देऊन इन्फो पोर्टल आपले KYC करून आपला हा एरर काढू शकतात, किंवा नवीन बँकेची KYC ही करू शकतात. तुमच्याकडे दुसरं कोणत्या बँक असेल त्याची अकाउंटची KYC करा, पण ज्या बँकेचा अकाउंट लिंक आहे आणि त्याच्या एरर येत आहे ती सोडून तुम्ही दुसरी कोणती बँक द्या, तुमचा हा एरर सॉल्व्ह होऊन जाईल. किंवा नसेल तुमच्याकडे दुसरं कोणत्या अकाउंटचं, नवीन अकाउंट ओपन करा. सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक असली पाहिजे, किंवा एक नामांकित प्रायव्हेट बँक असली तरी चालेल. HDFC, ICI, HDFC या बँक असेल तरी चालतील. अशा बँकेची KYC करून तुम्ही हा एरर किंवा या प्रॉब्लेममधून सॉल्व्ह होऊ शकता. बघा, PF रिलेटेड अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.